मराठा समाज बांधवांच्या वतीनं मुंबई या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानं कसबे सुकेने शहरातील सकल मराठा समाज बांधवांनी बस स्थानकावर गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। हे आंदोलन थांबलं असल्याचं जरांगे पाटील यांनी जाहीर केलं। त्यानंतर शहरातील सकल मराठा समाज बांधवांनी बस स्थानक जंगम बाबा चौक परिसरात विजयोत्सव साजरा केल्याचं बघायला मिळालं। झालेला आहे। मी मायबाप सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी हा GR काढून आमच्या सर्व गरजू मराठ्यांना जो कुणबीचा दाखला दिला त्याबद्दल मायबाप सरकारचं अभिनंदन आणि जरांगे पाटलांचा कोटी कोटी शुभेच्छा। आणि त्या माणसाला उदंड आयुष्य निरोगी आयुष्य लाभो हीच आमची परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। थांबतो। आजचा दिवस हा आपल्या सगळ्या मराठी कुणबी समाजासाठी अतिशय ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक दिवस जो घडला तो फक्त जरांगे पाटलामुळे घडलेला आहे। आणि जरांगे पाटील आज बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या रँकमध्ये जाऊन बसलेले आहे। त्यांनी तर समाजासाठी आरक्षणाचं काम केलं असेल, शिक्षणाचं काम केलं असेल, तिने इतरही उपेक्षित वर्गाचं जे काम केलं आणि त्यांना समाजामधून किंवा या शासकीय योजनेमध्ये जो काही लाभ होतो या सवलती मिळायच्या त्या सवलती आपल्याला त्यांनी मिळवून दिल्या। म्हणून त्यांची रँक आता त्यांचे जो फोटो आहे आंबेडकर महात्मा फुले किंवा शाहू महाराज यांच्या रँकमध्ये या ठिकाणी बसलेला आहे। आमच्या दृष्टीने जरांगे पाटील हे आता दैवत झालेलं आहे। आज एवढा मोठा गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी एवढा मोठा केलेला संघर्ष एवढा मोठा मराठा समाज एकत्र आणणं आणि त्या समाजाला न्याय मिळून देणं ही अतिशय मोठी जबाबदारी या ठिकाणी जरांगेने या ठिकाणी करून दाखवलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपला जो मराठा वर्ग आहे जो कुणबी आहे जो शेतकरी आहे त्याला या ठिकाणी आरक्षणाचा फायदा नक्कीच या ठिकाणी होणार आहे। त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा जो काय कर्जमाफीचा जो विषय तो सुद्धा त्यांनी आता भविष्यात हाताळावा। त्यांच्या हाताला चांगली यश आहे। त्यांनी या विषयात जर लक्ष घातलं तर शेतकऱ्याच्या दृष्टीने ते अतिशय मोठं काम या ठिकाणी होईल। तेव्हा आपल्या समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं, जो बहुजन समाज आहे या आरक्षणात श्रेय जरांगे पाटलांना आहे आणि आपण सगळ्यांना या ठिकाणी अनुदान मिळणार आहे किंवा ते काही आरक्षण मिळणार आहे ते आपल्या सगळ्या समाज बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन। आणि त्यांचं ऋण किती शब्दात व्यक्त केलं तरी हे पूर्ण होणार नाही। तेव्हा जरांगे पाटलांना खूप सदिच्छा शुभेच्छा आणि त्यांनी जे काम करून दाखवलं ते समाज कायम त्यांचं ऋणी राहील अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। धन्यवाद। याच्या फक्त आवाज द्या ना। ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज कसबे सुकेने।